अध्यक्ष महोदय, मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतो। सन 2025-2026 च्या अर्थसंकल्पात माझे विचार व्यक्त करण्याकरिता मी उभा आहे। माननीय अध्यक्ष महोदय, एक अत्यंत यशस्वी आणि सर्वसामान्य जनतेच्या हितास्तव तसेच महाराष्ट्राला प्रगतीपथावर नेणारा अर्थसंकल्प मांडल्याबद्दल माननीय अर्थमंत्री महोदय तथा उपमुख्यमंत्री श्री अजितदादा पवार व यांचे सरकारचे मी मनापासून अभिनंदन करतो। शेतकरी, शेतमजूर, महिला, युवक, सर्वसामान्यांचे कल्याण याला केंद्रस्थानी ठेवून हा अर्थसंकल्पाची उभारणी करण्यात आली आहे। महाराष्ट्र आता थांबणार नाही, विकास आता लांबणार नाही, या दृष्टिकोनातून या अर्थसंकल्पाची रचना करण्यात आली आहे। त्यामुळे राज्याचा विकास यापुढे अधिक गतीने होणार आहे असा मला ठाम विश्वास आहे। 1 फेब्रुवारी 2025 रोजी सादर केलेल्या अर्थसंकल्पात केंद्र सरकार शासनाने राज्यासाठी भरीव अशी तरतूद केली। 2047 पर्यंत विकसित भारताच्या संकल्पपूर्तीसाठी महाराष्ट्र राज्याने 1 ट्रिलियन अर्थव्यवस्थेचे उद्दिष्ट ठेवले आहे। उद्योग क्षेत्रातील देशांतर्गत व परदेशी थेट गुंतवणुकीसाठी शासन सतत प्रयत्नशील असल्याने महाराष्ट्र राज्य मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत आहे। माननीय अध्यक्ष महोदय, राज्याचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांनी नुकतेच डावोस येथे जाऊन जागतिक उद्योग परिषद महाराष्ट्राचा वेगळाच ठसा उमटवला आणि महाराष्ट्रासाठी 15 लाख कोटी रुपयाची विक्रमी गुंतवणूक आणली। माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी 100 दिवसाचा विकास आराखडा आखून जलद गतीने विकास करण्याचा नवा दृष्टिकोन व युनिक अशी संकल्पना स्थापित केली। यामुळे महाराष्ट्र प्रशासनामध्ये एक वेगळीच चमक पाहायला मिळत आहे। याचा फायदा महाराष्ट्रातील 13 कोटी जनतेला नक्कीच होईल असा मला ठाम विश्वास आहे। अध्यक्ष महोदय, दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय ग्रामीण उपजीविका अभियान अंतर्गत सन 2025-26 मध्ये 24 लाख माझ्या भगिनींना लखपती करण्याचे उद्दिष्ट या सरकारने ठेवल्याबद्दल मी त्यांचे विशेष आभार मानतो। बचत गटाच्या उत्पन्नाला हक्काची बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक जिल्ह्यात एक उमेद मॉल ची उभारणी होणार आहे। महिला सक्षमीकरणासाठी सरकारचे हे पाऊल नक्कीच कौतुकास्पद आहे। माझ्या अध्यक्ष महोदय, ग्रोथ हब मुंबई महानगर प्रदेश हे आंतरराष्ट्रीय दर्जाचे आर्थिक विकास केंद्र म्हणजे ग्रोथ हब म्हणून विकसित करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे। यामध्ये वांद्रे कुर्ला संकुल, कुर्रावळी, वडाळा, गोरेगाव, नवी मुंबई, खारघर व माझ्या विरार आणि बोईसरचा या ठिकाणी आंतरराष्ट्रीय दर्जाचे व्यापार निर्माण होणार आहे। यामधून मला शासनाला विनंती करायची आहे की वसई विरार शहर महापालिका क्षेत्रातील नालासोपारा पश्चिम व वसई पश्चिम येथील सुमारे 1500 एकर शासकीय जागा आहे, शासकीय जमीन आहे। मुंबई महानगर विकास प्राधिकरणाकडून वांद्रे कुर्ला संकुल बीकेसीच्या धर्तीवर विकास केंद्र उभारण्यात यावे अशी मी विनंती करतो। वसई विरार महापालिका हद्दीत रोजगाराच्या संधी उपलब्ध नसल्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात कर्मचारी वर्ग नोकरीसाठी मुंबई उपनगर शहर, नवी मुंबई, ठाणे येथे प्रवास करतो। सदरी विकास केंद्राची उभारणी झाल्यास येथे उद्योग तसेच नोकरदार वर्गाला या ठिकाणी रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील। अध्यक्ष महोदय, वाढवण बंदर एक मोठं बंदर जगातलं होत आहे। माझी शासनाला विनंती राहील की या प्रकल्पामुळे निर्माण होणाऱ्या रोजगारामध्ये आमच्या पालघर जिल्ह्यातील व वसई विरार मधील भूमिपुत्रांना प्राधान्याने रोजगाराची संधी उपलब्ध करून द्याव्यात। अध्यक्ष महोदय, 3582 गावांना 14000 किलोमीटर लांबीच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याला जोडणारा निर्णय सरकारने घेतला आहे। मुंबई अहमदाबाद नॅशनल हायवेवरून वसई, नालासोपारा व विरार यामध्ये जोडणारे 5 रस्ते यामध्ये आहेत। या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी वर्षाला 150 कोटी रुपये पॅचवर्कसाठी अध्यक्ष महोदय खर्च येतो आम्हाला। तर ह्या रस्त्याचा त्या रस्त्यामध्ये समावेश करण्यात यावा व या रस्त्याला काँक्रिटीकरणासाठी शासनाने आम्हाला मदत करावी। अध्यक्ष महोदय, उत्तन ते विरार असा सागरी सेतू व जोड रस्ता 55 किलोमीटर लांबीचा व 87,427 कोटी रुपये किमतीचा प्रकल्प हाती घेण्यात येणार आहे। याबद्दल मी शासनाचे अभिनंदन करतो।
अध्यक्ष महोदय, येत्या 5 वर्षात एकूण 237.5 किलोमीटर लांबीचे मेट्रो मार्ग कार्यान्वित होणार आहेत. भाईंदर नायगाव दरम्यान वसई खाडीवरील प्रस्तावित मेट्रो मार्ग 13 सहित खाडी पुलाचा प्रस्ताव शासनाने मान्यता देऊन निधी उपलब्ध करून द्यावा व मेट्रो वसई विरारपर्यंत आणावी. अध्यक्ष महोदय, हे संवेदनशील सरकार मी मांडलेल्या सर्व मुद्द्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून वसई विरार क्षेत्रातील लोकांना न्याय देण्याच्या दृष्टीने सकारात्मक भूमिका घेईल असा मला विश्वास आहे. शेवटी मी एवढंच सांगेन की माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय शिंदे साहेब, आदरणीय दादा यांच्या नेतृत्वाखालील महाराष्ट्रात अजून अधिक प्रमाणात प्रगती करणार आहे आणि हे महायुती सरकार 13 कोटी जनतेच्या इच्छा आकांक्षा पूर्ण करणार आहे. मी या सरकारचे अभिनंदन करतो आणि इथेच थांबतो. धन्यवाद. आमदार